selection of diamond jewelry by PNG. की 2019 ची इलेक्शन होती की चंद्रशेखर साहेब हारले आणि ती हारायला कुठेतरी आमच्या बँकेचा हातभार लागला होता. त्यामुळे साहेबांचा कधीच आमच्यावर राग होता असं मला वाटतंय. कारण 2017ला जेव्हा मी सत्तेवर आलो बँकेत त्यावेळी साहेबांनी आम्हाला मदत केली याने आजही नाकारत नाही. ठीक आहे, काळायोगात आम्ही त्यावेळी काँग्रेसचं काम करत होतो, साहेब आमच्या उलट्या पक्षात होतं, त्यामुळं आम्हाला विरोध करण्यात प्रमुख प्राप्त होतं. आणि 2024ला ज्यावेळी आमच्या बँकेची इलेक्शन झाली त्यावेळी साहेबांनी आपलं वजन दुसऱ्या लोकांच्या पाठीत घातलं. आमची ती चूक आम्हाला त्यावेळी कळाली की बाबा 2019ला आपण जो विरोध केला होता तो कुठेतरी चुकीचा होता आणि ती चूक कुठेतरी सुधारायची होती ही सर आमच्या मनामध्ये होती आणि ती ह्या निमित्तानं सुधारत आहे याचा आमच्या गटाला अतिशय आनंद होत आहे. मग अशा तऱ्हेने आमच्या या गटामध्ये विलीनीकरण झालं. साहेब आमची काम करायची पद्धत मगाशी आनंद दादांनी सांगितली की आम्ही फील्डवर कसं कमी असतो, कमी दिसतो. तुम्हाला आमच्या बेजनाच्या कार्यक्रमात सुद्धा फोटो आम्ही फारसं दिसणार नाही कारण आम्ही मागं असतो. आमच्यात म्हणजे जिथे जायचं तिथे सुद्धा मला काही जण फोटो दिसण्यासाठी धडपडत असतात. तसं आमच्याकडं कोण धडपडणारा कार्यकर्ता नाही आहे. आमचं काम हे गनिमी कामावर चालतं आणि हा गनिमी कामावर तुम्ही बघितला. तुमची जी 4 संचालक आमची होती ती सुद्धा आम्ही आमच्याकडे घेतली तशीच. त्यामुळं आणि तेवढीच नाही तर इतरही बरीच माणसं फोडण्यामध्ये आमच्या बँकेचा मोठा सेवी वाटा होता. आता त्याच्या नेमकी उलटी परिस्थिती होईल. आता तुम्हाला मी परवा पण बोललो, काँग्रेसची माणसं म्हणजे गेली 2-3 दिवस अत्यंत वाईट वाटलं काँग्रेस सोडताना. 2-3 दिवस घरात माणसं आली नाही. कसं आहे, गेली 10-15 वर्ष तिथे काम करत असताना आमचे अनेकांच्या बरोबर मैत्रीची मनाची संबंध निर्माण झाले होते. हे सर्व मागे टाकून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आमची काही अपेक्षा नाही, फक्त आमच्या लोकांना योग्य वेळी संधी मान सन्मान मिळावा एवढीच अपेक्षा आहे. आता पक्षाबद्दल बोलायचं म्हटलं तर एकनाथ शिंदे साहेबांना गेली 2.25 वर्ष संधी मिळालेली आहे. बंधूंनो, आपल्याला जसं कळतंय तसं एवढा पळणारा एवढा धावणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला नाही. आज इतर लोकसभेच्या इलेक्शनचे आपण बघितलं एकनाथ शिंदे रात्रभर जिल्ह्यात जोडण्यावर फिरत होते आणि आम्हालाही बैठकीला बोलवलं होतं. आम्ही त्यांची बैठक त्यावेळी केली होती लोकसभेला मदत करा म्हणून. त्या गोष्टीनं नमूद करतो आणि त्यांची छाप पडलेली चंद्रशेखर खडके साहेब आपल्याला या ठिकाणी उमेदवार म्हणून लाभणार आहे. कारण त्यांनी सुद्धा आम्ही विरोधात जरी असलो तर आम्ही आमच्या चर्चेत सुद्धा हे मान्य करायचं की खडके साहेबांचा संपर्क आणि त्यांची संपर्क करण्याची पद्धत आहे खरोखर चांगली आहे. ठीक आहे, शत्रूचे काही गोष्ट जे चांगले ते आपण मान्य करायला पाहिजे आणि ते मान्य करून जायला पाहिजे. आम्ही आमच्या नेत्यांना सुद्धा सांगायचं, बघा तो माणूस सकाळी 6 वाजेपासून फिरतो, रात्री 10 वाजेपर्यंत आपल्या घरात येत नाही. आपण कुठलं तरी निवडून तेवढं नाही जमलं तर 50% सुद्धा आपण शिकलं पाहिजे. ही चर्चा आमची त्या गटात सुद्धा असायची. असा माणूस आपल्याला यावेळी निवडायची संधी मिळते, आम्हालाही संधी मिळते, याचा पण आम्हालाही आनंद आहे. चंद्रशेखर साहेबांच्या माध्यमातून ते सत्तेत नसताना सुद्धा गेली 5 वर्षे त्यांनी संपर्क आपला कमी केला नाही आणि मला वाटते आता 50-60 कोटीची कामं सुद्धा आपण साहेब मतदारसंघामध्ये आणलेली आहे. म्हणजे सत्ता असो नसो त्या माणसाला नेहमी आपल्या मतदारसंघातील लोकांची माता भगिनींची काळजी असते. चंद्रशेखर साहेब मगाशी आमच्या भगिनींनी मत व्यक्त केलं की 1500 रुपयाचं महत्त्व आपण सांगितलं. चंद्रशेखर साहेब या समितीचे अध्यक्ष आहे. मी परवा त्यांना विचारून घेतलं तर साहेबांनी 93-94 हजार आपल्या मतदारसंघातील महिलांना या योजनेचा लाभ दिला. म्हणजे केवढं व्हॉल्यूम आहे बघा. साधारण 1,20,000च्या आसपास महिला असतील, त्यातली 93 ते 94 हजार महिला भगिनींना लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो. हे आपल्या दृष्टीने खरोखर आनंदाचा आणि अभिमानाची अशी घटना आहे. असा माणूस आपल्याला 2024च्या विधानसभेमध्ये आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे. त्यासाठी साहेब आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही कुठेही प्रयत्नात कमी पडणार नाही. आमच्या कामाची पद्धत तुम्ही हळूहळू बघा, तुमच्या कामाची पद्धत आम्हाला हळूहळू आपण एकमेक काय म्हणतात की समजून घेऊन पुढे जाऊया एवढीच या निमित्ताने मी अपेक्षा करतो. आणि या दसऱ्याच्या पवित्र दिवसामध्ये आमच्या गटाचं आपल्या गटामध्ये जे विलीनीकरण होत आहे, मी परमेश्वरची एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की आमच्या गटामुळं आपल्या विजयाला कुठेतरी हातभार लागला जावा आणि ती पुण्याही आम्हाला मिळावी एवढंच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो.